श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना संयम ठेवा, कारण कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीमधून हे जावं लागत असतं. न रुचणाऱ्या गोष्टी या सोडून द्यायच्या, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नसतो. श्रोते हो, आपल्या वाटेला आलेलं भोग हे भोगूनच संपवावं लागत असतात. पण गुरुना शरण गेल्यावर प्रारब्धीची तीव्रता कमी होते. सुख हा निव्वळ आभास आहे, पण ते शोधण्यासाठी सारा प्रवास आहे. थकले असाल तर श्रोते हो थोडी विश्रांती घ्या, पण पराभव मानून कधीही थांबू नका. कारण संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण असतंय. जो स्वीकारत असतो तोच पुढे जात असतो. आणि शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं. आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतंय. म्हणूनच प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. इथं कोणी कोणाचा सख्खा नाही. वेळेला जो तो त्याचाच फायदा बघत बसतो. किती प्रयत्न करा, सगळ्यांसोबत चांगलं राहून जगण्याचा. प्रत्येक जण काही ना काही आपल्या दोष काढत राहतो. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत लग्न करणं किंवा एकमेकांसाठी जीव देणं नसतं, तर एकमेकांचं न होताही नेहमी एकमेकांसोबत राहणं, एकमेकांचा आधार बनणं म्हणजे खरं प्रेम असतं. पाप हे शरीर करत नाही तर विचार करतात, आणि गंगेत शरीर धुतलं जातं, विचार नाही. रुसल्यानंतर चूक भले कोणाची का असेना, बोलायला पहिली सुरुवात नेहमी तीच व्यक्ती करते ज्या व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रेम असतं. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नसते. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा, आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. बरं असताना बरं नाही सांगून शाळा बुडवली, आणि आता खरंच बरं नसताना बरं आहे असं म्हणत कामावर जावं लागतं. समोरचा व्यक्ती कडू बोलतोय म्हणून तो वाईट आहे असं नसतं. कधीतरी कोठेतरी त्याच्या गोड बोलण्याचा, चांगल्या स्वभावाचा कुणीतरी फायदा घेतलेला असतो. तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका, कारण मुळापासून तुटलेल्या झाडाला पाणी देऊन काहीही फायदा होत नसतो. खोटं बोललं की पाप लागतं, आणि खरं बोललं की मिरची लागते. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. कधी कधी प्रेम न व्यक्त करणारी व्यक्ती सुद्धा खूप जास्त प्रेमळ असते. आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या नाही, तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. नशिबाच्या पुढं धावता येत नसतं, आणि नेमकं जे हवं असतं
तेच मिळत नसतं. कोणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका. ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देत असतो. काही लोक जीवनात अशीही भेटतात, सोबत बसून हसतात आणि पाठीमागून डसतात. मनातला विचार कुणाला कळत नाही, आत्म्याचा आवाज कुणाला ऐकू येत नाही आणि तोंडानं सांगितलेलं कुणाला पटत नाही. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते. विश्वास ठेवला तर सगळे आपलेच वाटतील, पण शंका घेतली तर आपलीच माणसं परकी होतील. साथ त्याला द्या ज्याची वेळ खराब असते आणि साथ त्याची सोडा ज्याची नियत खराब असते. ज्याचं अख्खं आबाळच हरवलेलं असतं त्याला तारा तुटण्याचं दुःख कधीच वाटत नसतं. प्रचंड आघाताने माणूस तेवढा खचत नाही, कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी ही झालेली असते. अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो. ज्यांच्या अंगातच सवय खोटेपणाची त्यांच्याकडून अपेक्षा कसली करता. जग बदलेल पण ती व्यक्ती नाही. समजावून घेतलं की गोष्टी मोगऱ्यासारख्या दरवळत असतात. जीवनात बऱ्याच गोष्टी या खूप उशिरा मिळतात, तोपर्यंत आपली आवड संपून गेलेली असते. संध्याकाळच्या संधी प्रकाशातही जो टवटवीत राहिला त्यानं दिवस जिंकला. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आल्याच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठ दिशेला जातो. प्रत्येक व्यक्तीला आपलं व्यक्तिमत्व कसं आहे ते माहीत असतं आणि स्वभाव तोही माहीत असतो, पण तो मान्य करायचा नसतो. स्वभाव लपवता येतो, दिसणं झाकता येत नसतं. कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं हे समजून सांगणारे भरपूर जण असतात, पण समजून घेणारं कोणीच नसतं. काही गोष्टी माफी लायक नसल्या तरी माफ करावं काही माणसांना. त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी, कारण मनात द्वेष ठेवून त्यांचं काही जाणार नाही, पण आपल्या स्वतःला मात्र त्रास होणार. माणूस बदलत नसतो, त्याला आलेले चांगले वाईट अनुभव त्याला बदलायला भाग पाडत असतात. आठवणींना मरण नसतं. आपण जेवढ्या वेळी आठवण करतो तेवढ्या वेळी आठवण पुन्हा जिवंत होते.